राम नारायण राम। मी शंकर सरकार संतान दल संघटनेचा अध्यक्ष आहे। हे संघटन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते। बालक ब्रह्मचारी आमचे गुरु आहेत, ते सर्वांचे गुरु आहेत, गुरूंच्या गुरु आहेत। त्यांचे जे तत्वज्ञान आणि ज्ञानाचे तर्क आहेत ते लोकांना सांगण्यासाठी आणि समजावण्यासाठी आम्ही गावोगावी घराघरात गेलेलो आहोत। तसेच साधना टीव्हीच्या माध्यमातून बालक ब्रह्मचारी यांच्या आवाजाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य आम्ही करत आहोत। त्यांचे जे वैज्ञानिक तर्क आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचविणे हे आमचे धर्म आणि कर्म आहे। त्यामुळेच आज आम्ही साधना टीव्हीच्या दरबारात उपस्थित आहोत। बालक ब्रह्मचारी यांना हे नाव समाजाकडून दिले गेले आहे। त्यांचे खरे नाव वीरेंद्र चक्रवर्ती आहे। हे नाव त्यांना त्यांच्या आई वडिलांनी दिले होते। हेच नाव त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये देखील होते। वीरेंद्र चक्रवर्ती यांचे वडिलांचे नाव सुरेंद्र चक्रवर्ती होते। जेव्हा बालक ब्रह्मचारी 45 वर्षांचे लहान बाळ होते त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता, ब्रिटिश सरकारचे राज्य होते। त्यावेळी बालक ब्रह्मचारी बांगलादेशच्या ढाका येथील कुमिला जिल्ह्यात राहत होते। त्यांच्या वडिलांचे कुमिलामध्ये जमीनदाराच्या कार्यालयात काम होते। ते अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबातून होते। बालक ब्रह्मचारी यांचा जन्म झाला नाही, ते अवतरित झाले होते। गौरंग महाप्रभूंनी 600 वर्षांपूर्वी हरे हरे कृष्णा 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 हरे 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 रामा 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 हरे हरे या गीताचे कीर्तनाचे प्रचार प्रत्येक गावात, शहरात आणि घराघरात केला होता। आज त्या गौरंग महाप्रभूंनी सांगितलेल्या हरे कृष्णा हरे रामचा चुकीचा प्रचार आणि कर्म होत आहे। 600 वर्षांपूर्वी गौरंग महाप्रभूंनी सांगितले होते की 500 वर्षांनंतर आम्ही पुन्हा जन्म घेऊ। गौरंग महाप्रभूंनी पुन्हा आपल्या मामाच्या घरी पृथ्वीवर जन्म घेतला होता। पृथ्वीवर दुसऱ्यांदा जन्म घेतल्यानंतर जेव्हा त्यांचे वय 3.5 दिवसांचे होते तेव्हा त्यांनी पाहिले की 500 वर्षांपूर्वी जेव्हा ते पृथ्वीवर होते त्या काळातील माणूस आणि पृथ्वीवरील पर्वत वगैरे यांचे मन, चिंतन, विचारधारा सर्व बदलली आहे। सगळे जण जणू दगड खडी सारखे झाले आहे। त्यामुळे गौरंग महाप्रभूंनी विचार केला, आता जे माणूस पृथ्वीवर आहेत यांच्याशी आपले काही काम होईल का नाही? हे लोक आपले ऐकणार नाहीत। आपला जन्म झाला आहे, आता मी 3.5 दिवसांचा झालो आहे, म्हणून आम्ही इच्छा मरणाचे अधिकारी आहोत। हे आमचे अधिकार आहेत। मला आता पृथ्वीवरून जावेच लागेल आणि या शरीराचा त्याग करावा लागेल। त्यावेळी जेव्हा त्यांनी असे विचार केले तेव्हा आकाशातून एक आवाज आला। त्यांना सांगितले गेले, अजून पृथ्वीवरून जाऊ नकोस। तू ज्या ठिकाणी जन्म घेतला आहेस तेच तुझे पूर्वजांचे घर आहे। तू ब्राह्मण आहे, समाजासाठी अजून थांबणे आवश्यक आहे। मी 22 दिवसांनी पृथ्वीवर येईन, तोपर्यंत तुला या जगात त्याच घरात थांबावे लागेल। मग 22 दिवसांनंतर जे स्वतः विधाता आहेत, सर्वशक्तिमान आहेत, ते पृथ्वीवर आले। त्यांनी गौरंग महाप्रभूच्या उजव्या कानातून प्रवेश केला आणि डाव्या कानातून गौरंग महाप्रभू निघून गेले। परंतु गौरंग महाप्रभूंचे शरीर त्यांना मिळाले। आपले जे खरे सृष्टीकर्ते आहेत, जे आपले ईश्वर आहेत, जे सर्वशक्तिमान आहेत, ते कधीही कोणाच्या आईच्या गर्भातून जन्म घेऊ शकत नाहीत। ही जो काया आहे ती पुराणातही लिहिली आहे। हजारो वर्षांपूर्वी ऋषी लोक शरीराचा त्याग करून गरिमा शक्तीला स्वीकारत असत। अशा अनेक घटना इतिहासात नोंदलेल्या आहे। गौरंग महाप्रभूंनी 600 वर्षांपूर्वी पृथ्वीवर दोन्ही हात वर करून आकाशाकडे इशारा करत सांगितले होते, हरे रामा 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 हरे हरे राम। याचा अर्थ आहे हरण करणे। त्यांनी सांगितले, पृथ्वीवर जो कोणत्याही धर्माचा माणूस आहे तो हरे राम म्हणतो, तो असे मानतो की मथुराच्या कृष्णानंतर गौरंग महाप्रभू आहे। प्रत्यक्षात गौरंग महाप्रभूंनीच हरे कृष्णा 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 हरे 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 रामा रामा हरे हरे हा मंत्र आपल्या समाजाला सांगितला, शिकवला आणि समजावून दिला होता। खरे कृष्ण म्हणजे आकाश आणि खरे राम म्हणजे आकाश, त्यांचे एकच नाव आहे। त्यांना 2 वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जात होती। हे लोक उलटे करत आहे। इस्कॉन मंदिरात पहा, हरे कृष्णा हरे रामा म्हणतात आणि पृथ्वीवरील सर्व जाती धर्मांचे लोक हरे कृष्णा हरे रामा करीत आहेत। हे तसे सांगितले गेले नव्हते, सगळे चुकीचे करत आहेत। आपण ज्या भगवान कृष्णाची पूजा करतो
करतो, त्यांना आठवतो, ऐकतो। महाभारतातील तो कृष्णा समाजात सर्व हिंदू आणि सनातन धर्माचा देव बनला आहे। स्वतः भगवान कृष्णांनी सांगितले होते की मी पृथ्वीवर आलो आहे, माझी पूजा करा, असे कधीच त्यांनी सांगितले नव्हते। तरी सुद्धा आपण असे का करतो? कृष्णाचे टायटल काय आहे? आमचे नाव शंकर सरकार आहे, आमच्याकडे एक आडनाव आहे, टायटल आहे। तर रामाचे टायटल काय आहे? कृष्णाचे टायटल काय आहे? रामाला राम आणि कृष्णाला कृष्णा म्हणत होते। आत्ताचा जो धर्म, कर्म आणि वातावरण निर्माण झाले आहे ते माणसाने बनवलेले आहे। आमचे गुरुजी आणि आमचा धर्म संतान दल याला मान्यता देत नाही। आमचा धर्म फक्त कर्म आणि कर्मच आहे, विवेकाधीन कर्म जे आपल्या आतून उत्पन्न होते। आपण जितके ज्ञानी, शिकलेले आणि सुशिक्षित असतो तेवढेच आपण धर्माच्या मागे धावत आहोत। आपला खरा धर्म काय असावा? आपण कोणत्या धर्मात जाणार, कोणता धर्म आपण स्वीकारणार आणि दुसऱ्या धर्माशी आपले नाते कसे ठेवावे हे सर्व विचारणे चुकीचे आहे। याच विचारांमध्ये आपण अडकून पडतो। धर्म तर सर्वांचा एकच आहे। जीवधर्म हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे आणि तो सर्वांसाठी एकच आहे। वेगवेगळे धर्म जीव, प्राणी, कीटक किंवा वातावरणासाठी वेगळे असू शकत नाही। धर्म सर्वांसाठी एकच आहे, कारण आपण धर्म घेऊनच जन्माला आलो आहोत। तो धर्म म्हणजे जसे हवा आहे, पाणी आहे, सूर्य आहे, पृथ्वी आहे आणि आकाश आहे। आकाशाबद्दल सर्व गुरुजी आपल्या ग्रंथांमध्ये सांगतात की ते निराकार आहे, शून्य आहे, त्यात काहीच नाही। आमचे गुरुजी म्हणतात आकाश शून्य नाही, निराकार आहे, ते पूर्ण आहे आणि भरलेले आहे। प्रत्येक गोष्ट आकाशात आहे, त्या आकाशाला तुम्ही लक्षात ठेवा। विचार करा की आकाशातूनच सर्व ग्रह, तारे, सूर्य, गॅलेक्सी निर्माण झाले आहे। सर्व काही आकाशात समाविष्ट आहे। जसे मातेला तिच्या गोड्या बाळाचे रूप सुंदर दिसते, तशाच प्रकारे सर्व आकाशाची शोभा वाढवते। म्हणूनच नेहमीच आपल्याला म्हणावे लागेल रामो नारायण राम। रामो म्हणजे आकाश, आकाशच आपले सर्व काही आहे। आपण आता कुठे बसलेले आहोत? इमारती, धरतीच्या वर एक फ्लोर आहे आणि इमारतीच्या आत आपण आहोत। तर धरती कुठून आली? आकाशातून निर्माण झाली आहे। आपण तर आकाशाच्या गोधुलीत बसलेले आहोत। आकाशच आपले सर्व काही आहे। एका बाजूला पिता आहे, दुसऱ्या बाजूला माता आहे, दोन्ही रूप घेऊन कर्म करत आहे। तर आकाशातून धरती निर्माण झाली, धरतीवरून आपण जन्माला आलो, त्यामुळे आकाशच आपले सर्व काही आहे। संतान दलाचे कर्म आहे सर्वांना जागृत करणे, जे जागृत होऊनही अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानी बनवणे। आपण काय आहोत, काय करायचे आहे, मरणानंतर कुठे जावे? शमशानात जातो। जसे घरात बनवलेले सर्व पदार्थ लोक रस्त्यावर ठेवून देतात कारण ते खराब झाले आहेत, घरात गडबड असेल, तसेच आपल्या मरणानंतर आमची काही किंमत नाही। लोक म्हणतात लवकर घरातून बाहेर काढा, नाहीतर दुर्गंधी येईल। मी बंगाली माध्यमातून आहे, मी हिंदी तोडफोड करून बोलतो, तुम्हाला शिकेल, पण आमच्याकडे ज्ञान पूर्ण आहे। तुमच्या चॅनेलच्या उन्नतीसाठी आम्ही तुम्हाला मदत करू, जग हे पाहत राहील, आम्ही याची हमी देतो। जो आमच्या गोष्टी मनाने ऐके, मान्य करेल। पहा, जसे एक लहान मुलगा शाळेत जातो, शाळेची सुट्टी झाल्यावर 45 वाजेपर्यंत तो घरी येत नाही, तर घरच्यांचे, आई वडिलांचे, त्याचे नातेवाईक, भाऊ बहीण त्याला खाणंपिणं करून झोपी जातात। असे होते का? नाही का? सगळे घरचे शिक्षक सर्व शाळेकडे जातात आणि चौकशी करतात, आमचा मुलगा घरात आला नाही, तो कुठे आहे शोधतात, तो कुठे गेला? आपण ज्या ठिकाणाहून आलो आहोत, ज्या ठिकाणी जन्म घेतला आहे, शाळेत गेलो आहोत, शिक्षण घेऊन ज्ञान प्राप्त केले आहे, कर्म करत आहोत। धर्म काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आई वडिलांकडे जातो ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे। पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, मरणानंतर आपण कुठे जाणार आहोत? तरी सुद्धा आपण कुणाच्या मृत्यूवर रडतो, तर सत्य हे आहे की मरणानंतर आपल्याला वरच जाणे आहे। तरी सुद्धा आपण सर्वजण रडतो। जरी आपल्याला विचार करायला हवे की पुढे आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे आहे,